नमस्कार मित्रांनो, मराठी ट्रेडर सागरच्या या लाईव्ह सेशन मध्ये आपलं स्वागत आहे. आज तारीख आहे 11 डिसेंबर आणि आता आपण आपला पहिला मॉर्निंग ट्रेड टाकलेला आहे इथे. सो मॉर्निंग ट्रेड मध्ये आपली एंट्री झालेली आहे ऍट 149.75. मी ते स्टॉप लॉस लावतोय तिथे 149.5969 169.7 अँड इथे 169.5 स्टॉप लॉस लावलेला आहे आपण इथे. सो इथे मित्रांनो एंट्री झाल्यानंतर मी एकदा रिफ्रेश करतो. ते प्राइस आपण एकदा चेक करूया की किती स्लिपेजेस झालेले आहे. ओके, सो इथे क्लोजिंग प्राइस होती 150.35 आणि 149.75. अप्रॉक्सिमेट 0.5चा स्लिपेजेस इथे आपल्याला बसलेला आहे, विच इज कम्प्लिटली फाईन. सो इथे आता आपण आपले मार्किंग्स करून घेऊया, टार्गेट स्टॉप लॉस वगैरेची. सो आपण आपल्या एंट्रीनुसार करूया 149.75. सो आपला स्टॉप लॉस इथे 169.75 आणि इथे 40चा सध्या आपण ठेवूया. सो 109.75 मी इथे सेट केलेला आहे आणि एक इंटरवल टार्गेट आपला 20 पॉईंट्सचा. सो तो असेल 129.75. ठीक आहे. सो आपण आपले स्टॉप लॉस टार्गेट आणि मिड टार्गेट सेट केलेलं आहे. इथे आपण वरती ऑर्डर स्टॉप लॉसची ऑलरेडी सिस्टम मध्येच लावून ठेवतो. आपण कधी व्हर्च्युअल ठेवत नाही. टार्गेट हवं तर आपण नंतर मॅनेज करू शकतो, पण स्टॉप लॉस नेहमी सिस्टम मध्येच असायला हवा. आणि इथे आपल्याला सिस्टम थोडासा लॉंगच्या दिशेने दिसत आहे. इवन दो इथे विक्स बनत आहेत टॉपला, तरी देखील इथे लॉंग साईडचा ट्रेड आपण घेतलेला आहे. त्याचं लॉजिक आपण जे आपण यूज करतो आपल्या स्ट्रॅटेजीनुसार त्यानुसारच घेतलेलं आहे. सो इथे देखील मी मार्किंग करतो लॉंग पोझिशन. साधारण 40 पॉईंट्स फर्स्ट टार्गेट आपलं आपण मार्क करून ठेवलेलं आहे. आणि इथे स्टॉप लॉस आपला बऱ्यापैकी अजून डिस्टन्सवर येतोय. पण आज बुधवार आहे आणि उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे, वीकली एक्सपायरी. सो कदाचित मॉर्निंग सेशन मध्ये जर का जास्त मूव्ह आले, वाईल्ड मूव्ह, तर टार्गेट स्टॉप लॉस काही इमिडिएटली हिट होऊ शकतो. सो लेट्स वेट. ऑलरेडी आता प्रॉफिट मध्ये चाललेलो आहे आपण. 149चं 145 पर्यंत आलेली आहे प्राइस, 44-45 पर्यंत. 4-5 रुपये सध्या प्रॉफिट चालू आहे. लेट्स वेट अँड वॉच. आता आपल्याला टार्गेट हिट करतोय का स्टॉप लॉस हिट करतोय, वी हॅव टू सी. सध्या 1000 बक्सचा प्रॉफिट दाखवत आहे. 200 इकडे हेजिंग कॉस्ट आणि इकडे 1400 समथिंग बेनिफिट. मार्केट थोडं क्विकली येते खाली. इथे एक स्पाइक डे हाय ब्रेक करणं गरजेचं आहे. डे हाय 641चा आहे. तो डे हाय ब्रेक करून जर का मार्केट वर गेला, आपला इथे फर्स्ट टार्गेट तर येऊन जाईल. त्यानंतर आपण आपले ट्रेलिंग स्टॉप लॉस इथे आपण कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवणार आहोत. चांगला मूव दिसत आहे. काल पण देखील आपण बघितलं तर इथे आपला जो क्लोजिंग ट्रेड होता त्याच्यामध्ये इथे स्टॉप लॉस हिट झालेला होता आणि त्यानंतर एक अप मूव चांगला आलेला होता. त्या लेवलला जवळपास क्लोजिंग दिलेली होती. आज देखील मार्केट ऑलमोस्ट त्याच लेवलला ओपन होऊन थोडंसं फर्स्ट 5 मिनिट्स मध्ये अप अँड डाऊन दोन्ही साईडला मुवमेंट केल्यानंतर थोडंसं स्लोली अँड स्टडीली अपवर्ड मूव्ह करत आहे. इथे आपल्याला थोडंसं कॉशियस देखील राहावं लागू शकतंय, कारण की इथे जशी मुवमेंट होती आहे, कारण इथे बघा तुम्ही वरच्या साईडने विक्स बनलेले आहेत. सो जोपर्यंत स्ट्रॉंग क्लोजिंग येत नाही ग्रीन कॅन्डलची, तोपर्यंत थोडंसं डायसी राहू शकतंय. सो आपल्याला डे हायच्या वर क्लोजिंग स्ट्रॉंगली इम्पॉर्टंट आहे अप ट्रेंड कंटिन्यू करण्यासाठी फॉर इंट्राडे. ही कॅन्डल देखील आता बऱ्यापैकी क्लोज झालेली आहे कम्पेअर टू प्रिव्हियस 2 कॅन्डल्स. Hopefully it will continue and it will hit our first target so that we can move our trailing stop loss to CTC. फर्स्ट टार्गेट
मार्केट इकडे ऑलमोस्ट व्हायला आलेला होता. 131.95 वर आलेला आहे. 131.75 सॉरी 131.75 असायला हवा. इथे 65 आहे का? लेट मी चेक. ओके 129.75. ओके सो 129 ला आपल्याला पाहिजे. 129.75 एक पॉईंट साठी आपला फक्त ट्रेलिंग स्टॉप लॉस राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण अजूनही मूव्ह केलेलं नाहीये आपला ऍक्च्युअल स्टॉप लॉस. इथून जर का रिव्हर्स झाला आणि आपला स्टॉप लॉस घेतला तर मात्र आपण स्टॉप लॉस घेऊ शकतोय, कारण की इथे डे हायच्या वर क्लोजिंग नाही झालेली आहे मित्रांनो. ही क्लोजिंग होणं इम्पॉर्टंट आहे. इथे अजूनही 2 मिनिट बाकी आहेत. सो या 2 मिनिटात जर का क्लोजिंग दिली तर ठीक आहे, अन्यथा इथून मार्केट रिव्हर्स होऊन पुन्हा खाली देखील येऊ शकते. सो वी हॅव टू वेट फॉर फ्यू मिनिट्स. इथे एक स्ट्रॉंग निगेटिव्ह कॅन्डल बनत आहे मित्रांनो स्पॉट मध्ये. इफ यू सी ओव्हर हियर स्ट्रॉंग निगेटिव्ह कॅन्डल बनत आहे. तितकीशी स्ट्रॉंग कॅन्डल इथे ऑप्शन चार्ट मध्ये बनलेली नाहीये. सो इथे ऑप्शन्स मध्ये एवढी जास्त बाईंग त्या मानाने आलेली नाही जेवढी इथे सेलिंग दाखवत आहे, शॉर्ट कॅन्डल दाखवत आहे. राईट. सो थोडंसं आपण अजून या ट्रेड मध्ये बनून म्हणजे काय बोलतात आपली पॉझिटिव्हिटी आहे अजूनही, कारण की इथे जो स्ट्रक्चर बनत आहे स्पॉट आणि ऑप्शनचा तो थोडासा आपल्या साईडने दिसत आहे मला. त्यामुळे एवढी मोठी निगेटिव्ह कॅन्डल येऊन देखील जर का इथे ही इमिडिएटली नेक्स्ट कॅन्डल ग्रीन मध्ये क्लोज होत असेल तर मात्र थोडंसं अपवर्ड जाऊ शकतं. हे फक्त एक काय बोलतात रॉंग इंडिकेशन साठी देखील अशा प्रकारच्या कॅन्डल्स फॉर्म होतात, जेणेकरून मार्केटमध्ये थोडंसं कन्फ्युजन राहतं आणि त्याच्यामुळे रिटेलर्स कन्फ्युज होऊ शकतात. सो ही कॅन्डल आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट राहील. ही कॅन्डल जर का निगेटिव्ह झाली आणि इथे प्रिव्हियस कॅन्डलचा इथला लो ब्रेक करून खाली आली तर मात्र आपला स्टॉप लॉस हिट होऊ शकतो आणि आपण स्टॉप लॉस द्यायला तयार आहोत. इथे एक पॉईंट साठी आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस राहिलेला, अन्यथा आपण कॉस्ट टू कॉस्ट इथे निघालो असतो. बट दॅट्स ओके. आपण आपले रूल फॉलो करणार आहोत. बाकी जे होईल ते आपण एक्सेप्ट करूया. मार्केट जे करेल दॅट इज ओके फॉर अस. मध्ये चाललेलं आहे आपलं मार्केट. खूप जास्त खाली आलेलं आहे इथे आपण पाहू शकतो स्पॉट मध्ये. ऑप्शन मध्ये कंपॅरेटिव्हली एवढं जास्त वर स्पाइक नाही झालेलं आहे. सो इथे डीकेचा आपल्याला थोडासा बेनिफिट मिळत आहे, त्याच्यामुळे एवढी जास्त स्पाइक लागत नाहीये. इथे एकदा मी मार्केट डेप्थ देखील चेक करतो. सो मार्केट डेप्थ बघितली तर बायर्स थोडेसे जास्त आहेत आणि ते स्वाभाविक आहे. आता वीकली एक्सपायरी जवळ आहे, उद्याच आहे एक्सपायरी. सो ऑप्शन बायर थोडेसे जास्त असू शकतात, पण इथे ऑप्शन सेलरची देखील डिसेंट क्वांटिटी आहे ऍट दिस स्ट्राईक प्राइस. सो स्टॉप लॉस हिट होत नाही तोपर्यंत आपण वाट पाहणारच आहोत. इथे ऑलमोस्ट हाफ वे पर्यंत आलेलं होतं मार्केट स्पॉट मध्ये. ऑप्शन मध्ये एवढं मुवमेंट नाही झालेली, परंतु अजून जर का एक स्पाइक आली तर मात्र आपलं इमिडिएटली वर स्पाइक येऊ शकते ऑप्शन प्रीमियम मध्ये. वी हॅव टू बी रेडी फॉर ऑल सिनारियोज. स्टॉप लॉस हिट झाला तरी देखील आपण रेडी आहोत एक्सेप्ट करण्यासाठी. इथे ऑलमोस्ट आपल्या कॉस्ट प्राइसच्या थोडंसंच वर आहे, परंतु इथे स्पॉट मध्ये बऱ्यापैकी डाऊन आलेला आहे. आपल्याला इथे थोडासा डीकेचा बेनिफिट होत आहे जस्ट बिकॉज वी सेल ऑप्शन्स. ऑप्शन बाईंग केली असते तर आतापर्यंत स्टॉप लॉस हिट झाला असता आपल्या. वी हॅव टू वेट फॉर दिस कॅन्डल. इथे जी निगेटिव्ह कॅन्डल बनलेली होती त्याला कंटिन्युएशन केलेलं आहे इथे, त्याच्यामुळे हा एक एवढा चांगला फॉल आलेला आहे. इथे आता डे लो ब्रेक करतोय का हे पाहणं इंटरेस्टिंग राहील. डे लो ब्रेक केला तर अजून फॉल येऊ शकतोय, कारण इथे बहुतेकांचे स्टॉप लॉस लागलेले असणार आहे. सिमिलरली इथपर्यंत जर का कॅन्डल आली एक स्पाइक दिला तर इथे आपला देखील स्टॉप लॉस जाऊ शकतोय. काही हरकत नाही, स्टॉप लॉस आला तरी एक्सेप्ट करायला आपण रेडी आहोत. मी इथे रेडी राहतोय आपली हेजिंग पोझिशन देखील क्लोज करण्यासाठी. I guess we have to wait for some minutes. आता मित्रांनो आपला स्टॉप लॉस ऑलमोस्ट हिट होण्यासाठी आलेला आहे. इथे स्पॉट मध्ये तर हिट झालेलाच आहे. ऑप्शन मध्ये आता इम्पॅक्शन हिट होऊ शकतो आणि आपण इथे रेडी आहोत आपली पोझिशन क्लोज करण्यासाठी. स्पॉट मध्ये हिट झालेला आहे स्टॉप लॉस, परंतु ऑप्शन मध्ये अजूनही हिट नाही झालेला आहे. आणि ते डे लो देखील ब्रेक केलेला आहे, परंतु डे लोच्या खाली क्लोजिंग देते का हे पाहणं इंटरेस्टिंग राहील. प्रिव्हियस कॅन्डल डे लो जवळ आलेली होती आणि थोडीशी पुन्हा अप क्लोजिंग झालेली होती, परंतु ही सडनली कॅन्डल आता
खाली आलेली आहे. सो इथे क्लोजिंग इम्पॉर्टंट राहील, क्लोज कुठे होत आहे ते. वाट पाहूया आपण अजूनही. इथे हाय त्या कॅन्डलचा होता 166.1 आणि 169.5 आपला स्टॉप लॉस होता. सो ऑलमोस्ट 3-3.5 पॉईंट ने आपला स्टॉप लॉस अजून राहिलेला होता. क्लोजिंग मित्रांनो इम्पॉर्टंट आहे कॅन्डलची. कॅन्डल अजून डे लोच्या खाली क्लोज नाही झालेली आहे कुठलीच. सो ही कॅन्डल क्लोज होते की पुन्हा अप साईडलाच मूव्ह होईल हे पाहावं लागेल आपल्याला. क्विकली लुक ॲट 15 मिनिट कॅन्डल ऑल्सो. सो 15 मिनिट मध्ये आपण इथे बघू शकतो पहिली तर इनडिसायसिव्ह कॅन्डल होती, परंतु दुसरी ही निगेटिव्ह कॅन्डल होती आणि त्याच्या नेक्स्ट कॅन्डलने इमिडिएटली सपोर्ट केलेला होता. परंतु इथे आता जी कॅन्डल फॉर्म होत आहे 5 मिनिटांमध्ये ती डे लोच्या खाली क्लोज न करता पुन्हा अपवर्ड मुवमेंट करत आहे. इथून जर का ह्या कॅन्डलने अपवर्ड साईडला थोडंसं इकडे हॅमर टाईप कॅन्डल बनवली तर इथून पुन्हा एक बुलिश साइन आपल्यासाठी बनू शकतोय आणि इथून पुन्हा मार्केट रिव्हर्स होऊन डाऊन साईडला येऊ शकतं. म्हणजे ऑप्शन प्रीमियम डाऊन येऊ शकतात आणि इकडे स्पॉट चार्टवर अप जाऊ शकते. सो आय थिंक थोडं वाट पाहावी लागेल. जोपर्यंत स्टॉप लॉस येत नाही मित्रांनो तोपर्यंत घ्यायचा नाही, स्वतःहून जाऊन क्लोज करायचा नाही ट्रेड. वी हॅव टू बी पेशन्स. इकडे बघा 3 पॉईंटसाठी आपला स्टॉप लॉस राहिलेला आणि पुन्हा कॉस्ट टू कॉस्ट आलेला आहे. स्पॉट मध्ये अजून जो गॅप दिसत आहे इट्स बिकॉज आपल्या इकडे थीटा बेनिफिट मिळत आहे, टाइम डिके बेनिफिट. उद्या एक्सपायरी असल्यामुळे थीटा थोडासा जास्त प्रमाणात आपल्याला मिळत आहे. स्टील अजूनही कॅन्डल क्लोज झालेली नाहीये. सो क्लोजिंग इम्पॉर्टंट आहे वरच्या साईडला. मित्रांनो आपल्याला जशी हवी होती तशी क्लोजिंग मिळालेली आहे. इथे हॅमर कॅन्डल फॉर्म झालेली आहे. डे लोच्या खाली क्लोजिंग दिलेली नाहीये, परंतु इथे ग्रीन साईडला क्लोज झाल्यामुळे इथे आता थोडीशी अपवर्ड मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. आणि अपवर्ड मुवमेंट इथे थोडी शार्प झाली तर आपला फर्स्ट टार्गेट ते इझिली येईल, परंतु सेकंड टार्गेटच्या देखील आपण जवळ जाऊ शकतो. सो इथे चांगली मुवमेंट येत आहे. आपण रेडी राहतो आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस सहित. सो आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस असेल 129.75 ला. सो 149 कॉस्ट टू कॉस्ट आपल्याला आणायचं आहे. इकडे 129.75 वर टच करणं गरजेचं आहे. इथे टच जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपण ट्रेल करणार नाही. ते प्रिव्हियसली देखील एका पॉईंट साठी राहिलेलं होतं, 130.95 पर्यंत घेऊन गेलेलं होतं. सो इथे आता बघूया. इथे स्पॉट मध्ये कॉस्ट टू कॉस्ट आहे, परंतु आपल्याला इथे डीकेच्या बेनिफिटमुळे 10 पॉईंट आपण डाऊन आहे. लेट्स वेट. ऑलमोस्ट आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस मूव्ह करण्याची वेळ आलेली आहे. इथे काही सेकंड्स राहिलेले आहेत. अजूनही हिट नाही केलेलं. 130.6 वर आलेला होता लो. थोडासा 1-2 पॉईंट साठीच फक्त राहत आहे. थोडासा पेशन्स ठेवायला हवे. इकडे स्पॉट मध्ये बऱ्यापैकी अपमूव आलेला आहे. इथे अजून प्रीमियम मध्ये डाऊन झालेला आहे आणि आता आपण स्टॉप लॉस आपला ट्रेल केलेला आहे. आता इथून मार्केट अप मूव्ह जरी झालं तरी आपण आता कॉस्ट टू कॉस्टच निघणार आणि इथे जो काय हेजिंगचा थोडाफार लॉस होईल तेवढाच. सो आता आपण ह्या ट्रेड मध्ये मॅक्सिमम लॉस तरी करणार नाही आहोत, दॅट इज फॉर शुअर. जो काय थोडाफार लॉस होईल 200-400-500 रुपयेचा, सो तेवढाच. झाला प्रॉफिट तर आपण इथे बऱ्यापैकी प्रॉफिट देखील काढू शकतो. अजून इथे सपोर्टिव्ह कॅन्डल देखील चांगली क्लोज झालेली आहे. इथून एक डिसेंट अपमूव्ह एक्सपेक्टेड आहे आपल्याला. इथे मी 40 पॉईंट स्टॉप लॉस टार्गेट इकडे मूव्ह करतो आहे 280 पॉइंट्स वर. आपण इथे बघूया 700. सो 24,700 पर्यंत एक्सपेक्टेड आहे आपल्याला. जर का इथपर्यंत गेलं तर आपल्याला इथे 40 ते 50 पॉईंट देखील मिळू शकते. मी ते 50 साठीच आपण लावून ठेवतोय 99.75 ठेवते. राईट. सो आपण इथे रेडी आहोत. ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला तर कॉस्ट टू कॉस्ट इथे निघू, अन्यथा आपल्याला प्रॉफिट साठी बऱ्याच अजून जागा आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे मित्रांनो आपल्या ट्रेलिंग स्टॉप लॉस ट्रेल करायची आपल्याला सवय असायला हवी किंवा असे करायला हवे, जेणेकरून आपण आपला लॉस लिमिट मध्ये ठेवणं हे फर्स्ट टार्गेट ठेवलं पाहिजे आणि त्यानुसारच ट्रेड घेतले पाहिजे. ठीक आहे. सो आता ह्या ट्रेडचं आउटकम काय येत आहे ते आता मी तुम्हाला दाखवेन, जेव्हा काहीतरी एकतर आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस किंवा आपला टार्गेट हिट करेल त्यावेळेस.
मित्रांनो, कॅन्डल दोन निगेटिव्ह बनलेले आहेत बॅक टू बॅक आणि आपण आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस मूव्ह केल्यामुळे कदाचित आपला स्टॉप लॉस हिट होऊ शकतो. अजूनही आपण ऑलमोस्ट 9 ते 10 पॉईंट दूर आहोत. इथे जी सेकंड सपोर्टिंग कॅन्डल आपली बनलेली होती, स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल, त्याचा इफेक्ट पूर्णपणे नन केलेला आहे या दोन कॅन्डलने. सो इथून अजूनही ह्या कॅन्डलचा लो ब्रेक झालेला नाहीये. सो इथे जर का लो ब्रेक होऊन पुन्हा खाली येत असेल तर मात्र आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस जाण्याची इकडे पॉसिबिलिटी आहे. इन एनी केस इथे आपण कॉस्ट टू कॉस्ट निघणार आणि इथे जो काय आपल्याला एक 200 रुपयाचा वगैरे लॉस होईल तो आपण एक्सेप्ट करू. सो खूपच मायनर, ऑलमोस्ट कॉस्ट टू कॉस्टच पकडू शकतो त्याला. तर इथे आपण आपल्या टार्गेटसाठी वेट करत आहोत. इथे जे अमाऊंट आपल्याला दिसत असेल 1500 और समथिंग, सो त्याच्यावर न जाता आपण आपल्या स्ट्रॅटेजीनुसार ट्रेड मधनं एक्झिट घेणार आहोत. आता आपण एंट्री तर घेतलेली होती, आपण ट्रेलिंग स्टॉप लॉस पण केलेला आहे, परंतु आता एक्झिटच्या वेळेस देखील रूल आपण तितक्याच स्ट्रिक्टली फॉलो करणार आहोत. काही घाई नाही करायची, काही सायकोलॉजी डिस्टर्ब नाही करायची. ट्रेलिंग स्टॉप लॉस किंवा टार्गेट, बस, या व्यतिरिक्त काही नाही. बाकी मार्केटला जे करायचंय ते करू द्या. आता ट्रेलिंग स्टॉप लॉस मित्रांनो हिट होण्याची पॉसिबिलिटी वाढलेली आहे. मी इथे क्लोज पोझिशन सहित रेडी राहतो. 143 हाय 145 चा झालेला होता. 149.5 अजून 4.5 पॉईंट आपला स्टॉप लॉस लांब होता. इथे स्ट्रॉंग बॉडी कॅन्डल्स बनत आहेत स्पॉट मध्ये, परंतु इथे स्ट्रॉंग बॉडी कॅन्डल बनत नाही ऑप्शन प्रीमियम मध्ये. सो थोडासा हा विरोधाभास दिसत आहे आपल्याला इथे. कॅन्डल इफ यू सी बऱ्यापैकी रेड डाऊन आलेली आहे, परंतु ऑप्शन चार्ट मध्ये तेवढी जास्त स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल नाही दिसत आहे. हा इम्पॅक्ट डीके मुळे देखील आहे अँड ऍट द सेम टाइम इकडे थोडस आपल्याला हे कॅन्डल्स बघून असं देखील लक्षात येते की थोडस अपवर्ड साईडला जाण्याची जास्त पॉसिबिलिटी वाटत होती, परंतु इथे वीकली एक्सपायरी जवळ असल्यामुळे अचानक एक स्पाइक मध्ये आपलं ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होऊ शकतो. आता प्रिव्हियस कॅन्डल्सचे पण लो देखील ब्रेक केलेले आहेत इथे. चान्सेस आर हाय थोडस अजून खाली येईल इथे आणि आपला स्टॉप लॉस घेऊन जाईल. कॅन्डल क्लोज व्हायला फक्त 20 सेकंड बाकी आहेत. सो लेट्स सी क्लोजिंग ही डाऊन साईडला देत आहे की पुन्हा थोडंसं अपवर्ड जाईल अजून. ओके, पोझिशन क्लोज करावी लागण्याची शक्यता आहे जास्त. स्ट्रॉंग निगेटिव्ह कॅन्डल क्लोज झालेली आहे स्पॉट मध्ये. 147 आलेला आहे. 149 आपला स्टॉप लॉस आहे. 147.75 हाई होता प्रिव्हियस कॅन्डलचा. दोन पॉईंट साठी इथे आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस राहिलेला होता. इथे देखील आपण पाहिलं तर इथे 3 पॉईंट साठी साधारण राहिलेला होता. इथून मार्केट रिव्हर्स होऊन पुन्हा आपल्या डायरेक्शनने मूव्ह करेल का हे पाहावं लागेल. आज मॉर्निंगचा ट्रेड देखील बऱ्यापैकी जास्त वेळ आपल्याला देत आहे, ऑलमोस्ट 1 तास आता व्हायला येईल. स्टील वी हॅव टू वेट. इथे आपला स्टॉप लॉस हिट होता राहिलेला ट्रेलिंग स्टॉप लॉस, आणि इथे स्पॉटमध्ये जर का आपण पाहिलं तर त्याच्यानंतर एक इमिडिएटली स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल फॉर्म झालेली आहे आणि पूर्णपणे प्रिव्हियस कॅन्डलला ओव्हरलॅप केलेला आहे. सो दिस इज कॉल्ड बुलिश एंगल्फिंग कॅन्डल. अँड इथे पूर्णपणे जो इम्पॅक्ट होता निगेटिव्हिटीचा हा पूर्ण या 4-5 कॅन्डलचा पूर्णपणे कव्हर केलेला आहे या कॅन्डलने. आणि इथे आता आपण बघू शकतोय ऑलमोस्ट ही कॅन्डल 20 पॉईंटची बनलेली आहे ऑप्शन चार्टवर देखील. सो याची क्लोजिंग इम्पॉर्टंट राहील. क्लोजिंग आता आपल्याला कुठे देते हे जास्त महत्वाचं राहील. जास्त खाली नाही येतात, टॉप साईडला जर का क्लोजिंग दिली तर हे चांगले साईन आहे बुलिशनेसचा. अजूनही मार्केट जर का आपण बघितलं तर सकाळची जी पहिल्या 5 मिनिटाची रेंज आहे त्याच रेंजमध्ये मार्केट मूव्ह करत आहे. कुठेही ती रेंज ब्रेकआउट करून अप साईडला किंवा डाऊन साईडला क्लोजिंग दिलेली नाहीये. सो जोपर्यंत ही रेंज ब्रेक होत नाही तोपर्यंत कदाचित एक डिरेक्शनल मूव्ह येणं थोडं डिफिकल्ट राहील. इथून जर का हे अपसाईडला मूव्ह झालं आणि इथे क्लोजिंग दिली अपसाईडला तर आपल्याला चांगली अपसाईड रॅली देखील थोडीफार बघायला मिळू शकते. ऍटलीस्ट आपले टार्गेट हिट करेल एवढी तरी रॅली बघायला मिळू शकेल. आणि त्याच्यानंतर मार्केट वर जाते खाली जाते त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं राहणार नाही. आपला टार्गेट
हिट झाल्यानंतरची गोष्ट आहे ती. परंतु आता इथे बघूया, अजून थोडी वाट पाहावी लागेल आपल्याला. आता ही नेक्स्ट कॅन्डल जी आहे ही इम्पॉर्टंट राहील. ही आता डे हाय ब्रेक करून क्लोजिंग देते का, हे इम्पॉर्टंट राहील. सो इथे याचा टार्गेट मेनली राहील की ह्याला 650च्या वर क्लोजिंग इम्पॉर्टंट आहे. येस, आता इथे खाली येत आहे. आपला फर्स्ट टार्गेट होता 109चा. इथे 113.7 वर आलेलं होतं मी. माझा इथे 99चा जो आपला 50 पॉईंटचा होता तो मी इथे लावून ठेवतो. अचानक स्पाइक आली तर आपला तो टार्गेट देखील हिट होऊन जाईल. अन्यथा 109.7 आपण त्यासाठी देखील रेडी राहू. स्पॉट मध्ये आपला फर्स्ट टार्गेट आता हिट झालेला होता. इथे आपल्याला ऑप्शन मध्ये सेकंड टार्गेट, ऑलमोस्ट आपण सेकंड टार्गेटच्या जवळ आलेलो आहोत. कदाचित त्या कॅन्डलची क्लोजिंगची वाट बघावी लागणार नाही. थोडंसं अजून स्पाइक आला 670-80 पर्यंतचा तर आपल्या इथे टार्गेट देखील हिट होऊन जाईल. सो वी हॅव टू वेट फॉर फ्यू मोर मिनिट्स. 3 मिनिट अजूनही राहिलेले आहेत कॅन्डल क्लोजिंग साठी. 3 मिनिट राहिलेत. 111चा लो केलेला आहे. सध्या 5800 पर्यंत पोहोचलेला आहे. अजूनही आपण बुक नाही करत आहोत. वी विल वेट ऍज पर अवर स्ट्रॅटेजी. 50 पॉईंट्स वर मी ऑलरेडी इंट्री सेट केलेली आहे. बघूया इथे डायरेक्टली एक स्पाइक मध्ये आपल्याला येते का. येस, आपला सेकंड टार्गेट देखील इकडे हिट झालेला होता. 108 चालू केलेला आहे. सो जर का इथे थोडंसं आपल्याला डिफिकल्ट साईन वाढत असेल अप जाण्याचे चान्सेस, तर आपण 109 ला इथे सेट करणार आहोत. Without any further ado, maybe we have to modify. येस, मॉडिफाय केलेलं आहे इथे. आता इथे आपला टार्गेट हिट केला तर ठीक आहे. अन्यथा आपण वर जात असेल तर इथे ट्रेलिंगला ह्या लेवलला 129.7 ला त्या लेवलला निघायचं मग ट्राय करू. जर का इथून रिव्हर्स झालं तर मी इथे तो त्यासाठी देखील रेडी राहतोय. आपल्याला सगळ्या गोष्टीसाठी मित्रांनो रेडी राहावं लागतं. इथे इथे 5 येईल. कारण इथे एक 650 670 पर्यंत गेलेला होता. नाईनचा तरी टार्गेट हिट केला तरी इनफ आहे आपल्याला. आपण एकदा मार्केट डेप्थ बघूया काय चेंजेस झालेले आहेत का. ओके, इक्वली ऑलमोस्ट झालेले आहेत सेलर्स अँड बायर्स. थोडा डाऊन अजून. आता आपला टार्गेट इथले 40 पॉईंटचा हिट करायला गरजेचं आहे. इथे थोडा वेळ ह्याच लेवलला जरी टाइमपास केला तरी आपला टार्गेट हा हिट होऊन जाईल. इमिडिएट जर का स्पाइक मध्ये आपल्याला 50 पॉईंट मिळत असतील तर ठीक आहे. अन्यथा आपण 40 पॉईंट घेऊन इझिली आउट होऊन जाईल. ठीक आहे, मी इथे ही पोझिशन देखील क्लोजिंग साठी रेडी ठेवतो. एकशे 12 वर आलेला आहे. 112.5 वर होता. याच कॅन्डलला क्लोजिंग मिळणं महत्वाचं राहील. झालेला 40 सेकंड्स टू गो. ते आपलं हेजिंग कॉस्ट देखील वाढत आहे थोडीशी. 115 गेलेला आहे. आय थिंक वी हॅव टू वेट मे बी. क्लोजिंग मित्रांनो ह्याच्या वर देणं गरजेचं आहे. ही जी हाय होता 648 649 650च्या वर जर का क्लोजिंग देत असेल तर मात्र इथे अजून एक बुलिश आपल्याला कॅन्डल बघायला मिळू शकते. अन्यथा ही बेरिश कॅन्डल होऊ शकते. इथे क्लोजिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि इथे आपला टार्गेट आता फक्त 4 पॉईंट आपल्यापासून दूर आहे. क्लोज झाली पण ह्या कॅन्डलला टार्गेट नाही मिळाला. तर लेट्स सी ह्या कॅन्डलला आता इमिडिएटली टार्गेट मिळतोय का मार्केट ऑपोजिट डायरेक्शनला जात आहे. विल सी. लो देखील 112.3 झालेला होता. 112 वर आलेला आहे. 109.75. कमॉन, थोडं खाली, थोडं 111 आलेला आहे. 111 111 110 येते का. 110 आणि 109.5 109.7 टू बी एक्झॅक्ट. नाही, थोडंसं वर गेलं. 111.3 पासून थोडं वर गेलं.
थोड्यासाठी आपल्याला आपल्या टार्गेट पासून जे तंग होते. इथे जर का रिव्हर्स झालं तर आपण 129.60 साठी देखील रेडी आहोत. ऑर्डर रेडी आहे. इथे जर का टार्गेट हिट केला तर आपण इथे आपल्या दुसऱ्या पोझिशन साठी देखील रेडी आहोत. 112, 111, 111 आलेला होता. मग या एका कॅन्डललाच येणं गरजेचं आहे. खूप जास्त ही जी सिच्युएशन आहे ही वाट बघायला लावणारी खूप स्ट्रेसफुल असू शकते. इथून रिव्हर्स झालं तर मात्र आपला टार्गेट थोडक्यासाठी मिस होईल, बट हरकत नाही, आपण वेट करणार आहोत. एवढ्या कट टू कट वर कधी कधी आपल्याला टार्गेट मिळत नाही, कधी रिव्हर्स देखील होऊ शकतं. परंतु इथे मिनिमम आपण 20 पॉईंट तरी घेणारच आहोत. सो काहीही झालं तरी आपण प्रॉफिट मध्येच निघणार आहोत या पोझिशन मध्ये. सो दॅट इज ओके. आपण इथे 50 पॉईंट साठी थांबलेलो होतो. कधी कधी 50 पॉईंट लगेच मिळून जातात, परंतु कधी कधी जर का असं रिव्हर्स झालं तर थोडे आपल्याला पॉईंट्स सोडावे देखील लागू शकतात. सो अगेन पुन्हा 113 वर आलेला आहे. थोडस इथे वाट बघायला लावत आहे. सो आपण थांबूया थोडं आणि चेक करूया काय येते आपल्या एक्झॅक्टली टार्गेट येतोय का ट्रेलिंग स्टॉप लॉस. मित्रांनो सॉरी, मी थोडासा आउट ऑफ सिस्टम झालेलो होतो. आपला टार्गेट हिट झालेला होता या कॅन्डललाच, परंतु त्यानंतर इथे आपण इमिडिएटली एक्झिट केलेलं होतं आणि 6546 आपण ओव्हरऑल आपला प्रॉफिट बुक केलेला आहे. इथे मित्रांनो पेशन्सली थांबण्याचं आपल्याला बेनिफिट मिळालेलं आहे. इथे आपण 1 पॉईंट साठी जो आपला ट्रेलिंग स्टॉप काय बोलतात त्याला फर्स्ट टार्गेट मिस झालेला होता, त्यामुळे आपण हा आपला स्टॉप लॉस जो होता तो मूव्ह नाही केलेला होता. तो जर का मूव्ह केला असता तर कदाचित आपण इथेच ट्रेड मधून बाहेर झालो असतो, परंतु आपण आपल्या सिस्टमवर इंटॅक्ट राहिलो. त्याच्यानंतर इथे जेव्हा पहिल्यांदा आपला फर्स्ट टार्गेट हिट केला त्याच्यानंतर इथे देखील आपण बघू शकतो फक्त 2-2.5 पॉईंट साठी आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस राहिलेला होता. तिथे देखील आपण थांबून राहिलो आणि तिथून मार्केट रिव्हर्स होऊन आपला अल्टिमेट टार्गेट हिट करून दिलेला आहे. सो अशा प्रकारे मित्रांनो आपल्या रूल्स स्ट्रिक्टली फॉलो करणं गरजेचं आहे. कुठेही एका पॉइंट साठी देखील आपले रूल्स डिव्हिएट नाही करायचे, अन्यथा ट्रेडचा जो आउटकम आहे तो कम्प्लिटली चेंज होऊ शकतो. सो आजचा जो ट्रेड आपण पॉझिटिव्ह एंड केलेला आहे. आता आपण आफ्टरनून ट्रेडला अराउंड 12:15-12:30ला पुन्हा कनेक्ट करूया आणि त्याच्यानंतर त्या ट्रेडमध्ये कशा प्रकारे आउटकम येतोय ते बघूया. सो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, व्हिडिओला लाईक करू शकता आणि हे व्हिडिओज तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करू शकता, जेणेकरून ड्युरिंग ट्रेड सायकोलॉजी कशी मेंटेन करायला हवी किंवा कशा प्रकारे डिसिप्लिन राहायला हवं हे आपण लर्न करू शकू. सो थँक्यू सो मच अँड सी यू अगेन. बाय बाय.